त्याकरता एक अनालॉजी आहे, ही आहे मदर. ठीक आहे, आणि ही आहे हेन माझी, आणि तिने काय केलं, हे अंडे दिलेले आहे. ठीक आहे, तर हे अंडे म्हणजे काय आहे, माझ्यावर जे काही लॉज आहेत ते आहे जे बिफोर कॉन्स्टिट्यूशन आणि आफ्टर कॉन्स्टिट्यूशन आहे. तर हे काही लॉज आहेत जे आफ्टर कॉन्स्टिट्यूशन बनवलेले आहे, आणि हे ते आहे ते आधीचे आहे. जसं रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट आहे 1950चा, 51चा, इंडियन म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ऍज वेल एज ऑर्डिनरी लॉज आहे. ठीक आहे, तर काही लॉज आहेत जसं आयपीसी 1860, इंडियन पिनल कोड आहे, इंडियन एपिडेमिक, त्याच्यानंतर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे 1872चा, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे 1897चा. ठीक आहे, तर हे बिफोर कॉन्स्टिट्यूशन आहे. तर हे जे हे नाही, हे तिने तर स्वतः अंडे दिलेली आहे असं ना, तर हे जे आहे तिने दुसऱ्याकडनं अडॉप्ट केलेले अंडे आहे. ठीक आहे, तर म्हणजे आपण काय केलं, ब्रिटिशांचा रूल होता, तर त्यांच्या ह्याच्यात आपण काय केलेले आहे, अडॉप्ट केलेले आहे. तर आय थिंक हे अॅनॉलॉजी समजली असेल. तर बघा, हे काय झाली, माझी मदर आहे. मदर आहे म्हणजे काय आहे, माझा मदर लॉ म्हणजे माझं कॉन्स्टिट्यूशन आहे, मदर ऑफ दी लॉज. त्याच्यानंतर हिचा बर्थ कधी झालेला आहे कॉन्स्टिट्यूशनचा, 16 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1949ला, आणि इनॅक्ट आणि अडॉप्ट कधी केलं, 4 तारखेला. ठीक आहे, आपण कॉन्स्टिट्यूशनला इनॅक्ट आणि अडॉप्ट पण केलेलं आहे. आता इथे काय लिहिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन रिप्रेझेंटेड काय करते, कंट्रीचा फर्स्ट लॉ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एव्हरी अदर लॉज जे आहे कम आलेले आहे कशाच्या नंतर, कॉन्स्टिट्यूशन नंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍज अडॉप्टेड चाइल्ड एज मे बी होऊ शकते की अडॉप्टेड चाइल्ड एज जी आहे ती जास्त असू शकते मदरच्या एजला, लाईक काही लॉज जे आहेत ते ओल्डर आहे कॉन्स्टिट्यूशन पेक्षा. ठीक आहे, म्हणजे 1949 मध्ये आपलं हे झालं, पण हे जे ऍक्ट्स आहेत हे काय आहे, आधीचे आहे, तेच लिहिलेलं आहे. क्रिएट ब्रिटिश रूल, म्हणजे ब्रिटिश रूलच्या अंडरमध्ये ते क्रिएट केलेले आहे, आयपीसी 1860. कॉन्स्टिट्यूशन काय फंडामेंटल आले ऑर्गॅनिक लॉ आहे कंट्रीचा. कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश करते कन्सेप्शन, कॅरेक्टर आणि ऑर्गनायझेशन ऑफ द गव्हर्नमेंट सिस्टम ऑफ द कंट्री. कॉन्स्टिट्यूशन डिटरमाइन करते, एक्सटेंड करते, डिटरमाइन द एक्सटेंड ऑफ पॉवर ऑफ द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर मॅनर इन विच दिस पॉवर्स आर टू बी यूज. ठीक आहे, जे काही पॉवर राहणार त्याला कशा प्रकारे आपण युज करू शकतो हे सर्व कुठे लिहिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. आता जर आपण बघतो म्हटलं तर इन शॉर्ट कॉन्स्टिट्यूशन काय, एक रूल बुक आहे कंट्रीकरिता, जे काय करेल, रेग्युलेट करेल सोसायटी आणि त्या सोसायटी मधले लॉजला. कॉन्स्टिट्यूशन काय आहे, सुप्रीम लॉ ऑफ द लँड म्हणू शकतो किंवा सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री म्हणू शकतो. अँड दस ऑल द लॉज अँड कस्टम्स जे काय आहे व्हॅलिड असायला पाहिजे, शॅल बी कन्फर्म टू दी कॉन्स्टिट्यूशन. व्हॅलिड असायला पाहिजे आणि कन्फर्म असायला पाहिजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कॉन्स्टिट्यूशन हॅज अ स्पेशल लिगल सँक्टिटी. काय स्पेशल लिगल सँक्टिटी आहे, जसं होली बुक सारखं, जसं आपण वेद वगैरे म्हणू शकतो, भगवद्गीता वगैरे त्यासारखं स्पेशल लिगल सँक्टिटी. त्याच्यानंतर बिकॉज ऑफ इट्स बेसिक लॉ ऑफ द कंट्री, काय बेसिक लॉ आहे कंट्रीचा, अँड डिराइव्ह इट्स पॉवर कुठनं मिळालेलं आहे, पीपल डायरेक्टली ऍज अ इव्हिडेंट इन प्रिएम्बल. कॉन्स्टिट्यूशन मध्ये हा बेसिक लॉ आहे कंट्रीचा, आणि हा पॉवर कुठून घेतोय, लोकांकडनं घेतोय. आणि याचं जर इव्हिडन्स पाहतो म्हटलं तर काय आहे, आपल्याकडे प्रिएम्बल आहे. कॉन्स्टिट्यूशन रेग्युलेट करतो रिलेशनशिप बिटवीन गव्हर्नमेंट आणि सिटीजन. आता कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते रिलेशनशिप कसं रेग्युलेट करतो असं विचारायला असेल तर, सपोज माझ्याकडे गव्हर्नमेंट आहे, हे लोक आहेत, तर आता कॉन्स्टिट्यूशन काय करेल, इन्शुअर करेल फंडामेंटल राईट्स कोणाचे, लोकांचे. ठीक आहे, आता फंडामेंटल राईट लोकांचे आणि फंडामेंटल राईट काय करते, पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा. गव्हर्नमेंट आता लोक काय करेल, चूज करेल गव्हर्नमेंटला. ठीक आहे, लोक चूज करेल गव्हर्नमेंटला आणि चेंज गव्हर्नमेंट समटाईम, आणि चेंज पण करू शकते जर नाही आवडले. आणि सिटीजनची काही फंडामेंटल ड्युटीज आहे गव्हर्नमेंट थ्रू, जे आपल्याला फॉलो करायला पाहिजे. आणि सिटीजन सुद्धा पार्ट आहे कशाचा, गव्हर्नमेंटचा. कारण की इथे काय लिहिलेलं आहे, पॉवर कॉन्स्टिट्यूशनला कोण देत आहे, पीपल डायरेक्टली. ठीक आहे, तर आता जे काही डेफिनेशन लिहिली होती ती आता आपण डिकोड करू. आपण काय म्हटलं, तर कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते फंडामेंटल आहे. ठीक आहे, तर फंडामेंटल म्हणजे एक्झॅक्टली काय, फंडामेंटल म्हणजे एक्झॅक्टली काय, फंडामेंटल म्हणजे काय होते, एक तर तो बेसिक आहे, प्रायमरी किंवा फर्स्ट लॉ आहे कशाचा, कंट्रीचा. अँड ऑल द पॉवर्स ऑफ द गव्हर्नमेंट मस्ट बी कन्फर्म टू द कॉन्स्टिट्यूशन. ऑर्गॅनिक म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे काय, चेंज होणार विथ टाइम सोबत आणि अडॉप्ट करेल स्वतःला विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, जसं आपण म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशन हे लिव्हिंग डॉक्युमेंट्स आहे. का बरं लिव्हिंग डॉक्युमेंट्स आहे, कारण की बघ, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनलं तेव्हा खूप कमी आर्टिकल्स होते, खूप कमी अमेंडमेंट झाले, पण दिवसेंदिवस त्या अमेंडमेंट होऊन आता 306 अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशन मध्ये झालेले आहे. ठीक आहे, आय थिंक मोर दॅन 306 पण असू शकतात, लेट मी चेक नाव.
तर कन्सेप्शनचा अर्थ काय होतो? कन्सेप्शन म्हणजे कन्सिव्ह समथिंग किंवा डेव्हलपमेंट ऑफ द फाउंडेशन ऑफ द एस्टॅब्लिशिंग किंवा इमॅजिन समथिंग अबाउट एक्स्ट्रीम गव्हर्नमेंट. म्हणजे काही जसं माझी जी गव्हर्नमेंट आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये राहायला पाहिजे, तिचे इलेक्शन कसे झाले पाहिजे, हे सर्व काय आहे? कन्सेप्शन आहे. आता कॅरेक्टर म्हणजे काय, की आमची गव्हर्नमेंटचं जे नेचर आहे ते कोणत्या टाईपचं आहे? डेमोक्रेटिक आहे, रिपब्लिक आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, हे कुठल्या टाईपची गव्हर्नमेंट? ऑर्गनायझेशन म्हणजे तिचे स्ट्रक्चर कसं आहे? पार्लमेंटरी आहे की प्रेसिडेन्शियल आहे? जसं इंडियामध्ये पार्लमेंटरी आहे, युएसए मध्ये प्रेसिडेन्शियल आहे, तसं. आता लिमिट टू द एक्सटेंड पॉवर अँड मॅनर टू बी यूज. ठीक आहे. म्हणजे जसं आर्टिकल 21 आहे ते लिमिट सुद्धा म्हणजे लोकांना कॉन्स्टिट्यूशनला राईट्स आहे कोणालाही अरेस्ट करायचं अंडर आर्टिकल 21. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर कोणी चुकीचं केलं तर राईट्स आहे, पण तिथे आर्टिकल 21 जे आहे ते सेव्ह करते लोक म्हणजे एखाद्या व्यक्तीला. तर तेच लिहिलेलं आहे की अंडर आर्टिकल 21 लिमिट करते वन कॅन बी अरेस्ट. सपोज जर अरेस्ट झाले असेल अकॉर्डिंग टू दी लॉ नुसार अरेस्ट झालं पाहिजे, आणि पीपल जे अरेस्ट झालेलं आहे त्याला 24 आजच्या आधी मॅजिस्ट्रेट समोर प्रेझेंट पण करायला पाहिजे. तसं सेंट्रल जे आहे गव्हर्नमेंटचे जे गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्नमेंट त्याला डिसमिस करू शकते, पण ओनली किंवा जेव्हा स्टेटमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट स्टेट जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनला फॉलो नसेल करेल तेव्हाच आपण स्टेट गव्हर्नमेंटला डिसमिस करू शकतो. आता हे बघा, कस्टम्स म्हणजे काय होते? प्रथा होते. ठीक आहे. तर एकही असं सिंगल कस्टम्स नाहीये की कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट किंवा कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे वॉलेट करेल. ठीक आहे. आणि जे काही असेल तर त्याला गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे? खारिज केलेलं आहे. जसं सती प्रथा वगैरे होती. हे बघा, कस्टम्स आर नॉट अलाविंग वुमन. शबरीमाला टेम्पलचा इश्यू होता हा, तर अलाव नव्हते करत. पण अंडर आर्टिकल 19 त्यानुसार किंवा अनटचेबिलिटी झालं, ह्या अंडर आर्टिकल म्हणजे हे अनटचेबिलिटीचं काम करत होते की आपल्याला वुमन्सला शबरीमाला टेम्पलमध्ये म्हणजे एक प्रकारे छुआछूत नाही पाहिजे असं होतं ना ते. तर तिथे एंट्री मिळाली. सेंट श्रेणी शिंगणापूर, हाजी अली दर्गा, हे सर्व काय त्याचं एक्झाम्पल आहे की जे असं एकही कस्टम्स नाही की कॉन्स्टिट्यूशनचा अपोज करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर देवदासी प्रथा आहे, सेक्शन 371 जे आहे होमोसेक्शुअलिटी क्राईम होतं म्हणून सांगितलं. ठीक आहे. म्हणजे आर्टिकल 377. ठीक आहे. तर हे ते झालं. आता त्रिपुरा जे हायकोर्ट आहे तिथे पण काय म्हटलं, अॅनिमल सुद्धा राईट आहे अंडर आर्टिकल 21 मध्ये. अॅनिमल सॅक्रिफाईस जे आहे ते बॅन केलेलं आहे त्रिपुरा हायकोर्टने. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचे फंक्शन काय आहे तर एक्सप्रेशन ऑफ आयडिओलॉजी, जे काही आयडिओलॉजी फिलॉसॉफी आहे नेशनची त्याला एक्सप्रेस करणं. इट्स प्रोव्हाइडेड ऑर्गनायझेशन फ्रेमवर्क प्रोव्हाइड करते गव्हर्नमेंटला, लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह जसं ज्युडिशियरी झालं, कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट करते बेसिक लॉ and which can be easily modified आणि रिप्लेस करू शकते थ्रू द प्रोसेस ऑफ अमेंडमेंट. कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राईब राईट्स आणि ड्युटीज डिस्क्राईब केलेले आहे सिटीजन करिता आणि गव्हर्नमेंट करिता सुद्धा. आणि त्याच्यानंतर प्रोसिजर इट्स सेट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 368. म्हणजे आर्टिकल 368च्या नुसार आपण अमेंडमेंट सुद्धा करू शकतो, ते पण सांगितलेलं आहे. काय म्हणते? इलॉबरेट करा म्हणते रिटर्न आणि अनरिटन कॉन्स्टिट्यूशनला. ठीक आहे. रिटर्न आणि अनरिटन कॉन्स्टिट्यूशनला इलॉबरेट करायचा म्हणजे क्वेश्चन आहे हा. तर याचा आन्सर कशा प्रकारे लिहू शकतो? तर कॉन्स्टिट्यूशन जसं इंट्रोमध्ये लिहू शकतं की कॉन्स्टिट्यूशन मे बी कॅन बी रिटन फॉर्म मध्ये असू शकते किंवा अनरिटन फॉर्म मध्ये पण असू शकते. त्याच्यानंतर कंट्रीजची गव्हर्नमेंट वगैरे कसं परफॉर्म करेल, त्याच्यानंतर कुठला फॉर्म आहे, कुठला स्ट्रक्चर आहे, हे सर्व इंट्रोमध्ये आपण लिहू शकतो. आता रिटर्न आणि अनरिटन मध्ये काय करायचं आहे? इलॉबरेट करायचं आहे आणि डिस्टिंग्विश करू शकतो आपण त्याच्यामध्ये. जसं आता रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे समजा, त्याच्यात काही लॉज आहे जे कॉन्स्टिट्युशनल लॉज आहे किंवा ऑर्डनरी लॉ. जसं ऑर्डनरी लॉ म्हणजे RPA 9050, IPC 8060, मनरेगा, आसपा वगैरे, मोटर व्हेकल ऍक्ट वगैरे, हे काय आहे? ऑर्डनरी लॉ. पण जसं आर्टिकल 326 इलेक्शनचं आहे, 21 आर्टिकल 21 राईट टू लाईफ आहे, आर्टिकल 17 अनटचेबिलिटी आहे, त्याच्यानंतर 300A जे आहे प्रॉपर्टीचा, हे काय आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे हे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. आता ऑर्डनरी राईट मध्ये काय? दिस लॉज आर
इन्स्पायर बाय द बेसिक प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे इन्स्पायर झालेलं आहे आणि मेक द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आणि ते काय करते कॉन्स्टिट्यूशन मध्ये व्हॅल्यूज ऍड करते, त्याला काय म्हणतो आपण ऑर्डिनरी लॉज म्हणतो. त्यानंतर अनरिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय होते, अनरिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं काही एखादी बुक नसते, स्टार्टिंग पासून आतापर्यंत जेवढे काही लॉज आहे बनलेले किंवा लॉज आहेत त्याला काय म्हणतो अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. दिस इज नॉट अ रिटन इन सिंगल बुक, म्हणून त्याला काय म्हणतो अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. सो हा डिफरन्स कळला. दे इन रिटन कॉन्स्टिट्यूशन कंट्री इज गव्हर्न बाय बोथ कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅच्युटरी लॉ, म्हणजे कंट्री काय करते गव्हर्न करते स्टॅच्युटरी आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ. हा स्टॅच्युटरी लॉ शुड बी अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन, पण जे काही स्टॅच्युटरी किंवा ऑर्डिनरी लॉ राहणार ते कशाच्या रेप्रेझेंटेटिव्ह बनले राहणार रिटन कॉन्स्टिट्यूशनचं. इन अनरिटन कॉन्स्टिट्यूशन द कलेक्शन ऑफ ऑल व्हर्च्युअल लॉज मेड बाय पार्लमेंट, आणि जे काही ऑर्डिनरी लॉ राहणार किंवा कॉन्स्टिट्युशनल लॉ राहणार ते पार्लमेंट बनेल टू गव्हर्न द कंट्री. आता फर्स्ट पॉईंट काय म्हणते, रिटन कॉन्स्टिट्यूशन इज वन ऑफ दोज आर्टिकल्स अँड प्रोव्हिजन्स आर कोडिफाईड इंटू अ सिंगल लिगल डॉक्युमेंट्स, म्हणजे हे सर्व एका बुक मध्ये काय आपण करतो कोडिफाय करतो, त्याला काय म्हणतो रिटन कॉन्स्टिट्यूशन. आणि नॉट कोडिफाईड कंप्लाइंग इनटू अ सिंगल लिगल डॉक्युमेंट त्याला काय म्हणतो अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. आता अनरिटन आता रिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय, इन रिटन कॉन्स्टिट्यूशन डिस्टिंग्विश इज मेड बिटवीन द प्रोव्हिजन अँड कॉन्स्टिट्यूशन अँड अदर लॉ. आपण इझिली म्हणू शकतो की जसं आर्टिकल 21 आहे हे कॉन्स्टिट्युशनल आहे, त्याच्यानंतर 368 अमेंडमेंट्स आहे हे कॉन्स्टिट्युशनल हे करू शकतो, त्याच्यानंतर आस्पा आहे, त्याच्यानंतर एमजी नरेगा आहे, हे आपले स्टॅच्युटरी किंवा ऑर्डिनरी लॉज आहे, आपण इझिली म्हणजे डिस्टिंग्विश करू शकतो. पण अनरिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय, इच अँड एव्हरी अमेंडमेंट किंवा इच अँड एव्हरी इनॅक्टमेंट ऑफ द पार्लमेंट, पार्लमेंटमध्ये जे काही लॉज फॉलो होईल, जे काही लॉज बनेल ठीक आहे ते पार्ट राहणार त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनचा. सो देअर इज अ नो डिस्टिंग्विश बिटवीन कॉन्स्टिट्युशनल किंवा स्टॅच्युटरी लॉज म्हणा किंवा अदर लॉज मध्ये. पहिला तो पॉईंट होता की तो एका डॉक्युमेंट्स मध्ये बनलेला म्हणून तो काय आहे एका बुकमध्ये कोडिफाय केला आहे म्हणून तो रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, हा कोडिफाईड नाही आहे म्हणून हा अनरिटन आहे. सेकंड पॉईंट काय आहे की जे काही लॉज आहे त्याला आपण डिस्टिंग्विश करू शकतो, कोणते कॉन्स्टिट्युशनल आहे, कोणते स्टॅच्युटरी आहे, कोणते ऑर्डिनरी लॉज आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि अनरिटन मध्ये असं काहीही करू शकत नाही, जे काही लॉज बनवेल पार्लमेंट ते सर्व त्याचा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशन. तर रिटन थर्ड पॉईंट, रिटन कॉन्स्टिट्यूशन इनॅक्टेड कॉन्स्टिट्यूशन आहे कारण इट वॉज मेड बाय स्पेशल बॉडी ऍट अ स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम. हे इनॅक्टेड कॉन्स्टिट्यूशन आहे कारण त्याला जसं इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने बनवलेलं आहे, तर म्हणजे एक स्पेशल बॉडीने बनवलेलं आहे म्हणून हे काय आहे रिटन कॉन्स्टिट्यूशन. अनरिटन कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व कॉन्स्टिट्यूशन आहे, हा इनॅक्ट कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि अनरिटन कॉन्स्टिट्यूशन काय आहे इव्हॉल्व कॉन्स्टिट्यूशन आहे, कारण की हा जे काही जॉईंट एफर्ट राहणार मेनी बॉडीजचे ते पिरियड्स टाइम पिरियड्स नुसार काय करेल बनतच राहील म्हणजे तो इव्हॉल्व्ह होत राहणार टाइमानुसार सुद्धा, म्हणून तो इव्हॉल्व्ह कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि रिटन कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट काय आहे, इन केस ऑफ रिटन कॉन्स्टिट्यूशन इट इज अ कॉन्स्टिट्यूशन विच इज सुप्रीम. आपल्या इंडियामध्ये पण कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते सुप्रीम आहे, त्याच्यापेक्षा सुप्रीम असं काहीही नाही आहे. अँड ऑल अदर ऑर्गन्स ऑफ द स्टेट आर सपोज टू फॉलो इट्स इन्क्लुडिंग ज्युडिशियरी. जसं लेजिस्लेचर आहे ज्युडिशियरी आहे एक्झिक्युटिव्ह आहे, हे सर्वांना काय करावं लागतं, पीपल्स इव्हन पीपल सुद्धा काय करते कॉन्स्टिट्यूशनला फॉलो करते. ठीक आहे. बट इन अनरिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय पार्लमेंट सुप्रीम आहे, पार्लमेंटमध्ये लेजिस्लेचर जे काय बनवेल ते बरोबरच बनवेल असं समजून हे चालत असते. एव्हरी इनॅक्टमेंट ऑफ पार्लमेंट बिकॉम देअर कॉन्स्टिट्यूशन. पार्लमेंट मध्ये जे काही जसं पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये लॉज बनेल ते सर्व काय अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. आता रिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्युडिशियरी जनरली एन्जॉय करते काय करते वायडर पॉवर वेअर इट कॅन बी डिक्लेअर अँड इनॅक्टमेंट ऑफ पार्लमेंट ऑर द ऍक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल. आता सपोज एखादा लेजिस्लेचर आहे एमपी आहे त्यांनी काय केलं लोकसभेचं त्यांनी चुकीचा लॉ बनवला, पण आपली ज्युडिशियरी काय करते तो लॉला खारिज करू शकते. ठीक आहे. म्हणजे ज्युडिशियरी काय आहे एक जास्त स्ट्रॉंग पॉवर आहे वायडर पॉवर आहे. ठीक आहे रिटन कॉन्स्टिट्यूशन मधून. पण इन रिटन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्युडिशियरी काय म्हणते ज्युडिशियरीकडे काहीच पॉवर नाही आहे. ठीक आहे. त्याच्या आणि अनकॉन्स्टिट्युशनल
किंवा ते व्हॅलिड आहे की नाही ते सांगू शकत नाही. रिटन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते रिजिड पण असू शकते किंवा फ्लेक्झिबल पण असू शकते किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ. जसं रिजिडचं म्हटलं तर USA झालं, फ्लेक्झिबल म्हटलं तर श्रीलंका झालं, आणि कॉम्बिनेशन म्हणजे इंडियामध्ये काही लॉज आहे इझिली अमेंड करू शकतो आणि काही लॉज जे आहे इझिली अमेंड नाही करू शकत. तर म्हणून इंडियामध्ये जे आहे कंबाईन ऑफ बोथ बोथ स्ट्रक्चर फॉलो करतो. अनरिटन कॉन्स्टिट्यूशन ऑलवेज फ्लेक्झिबल असते आणि इट टेक टू चेंज कॉन्स्टिट्यूशन इज टू ब्रिंग अ न्यू लॉ ऑफ दी पार्लमेंट, आणि इझिली आपण त्याला चेंज करू शकतो. जसं रिटन कॉन्स्टिट्यूशन जे आहे फेडरल आणि युनिटरी फीचर्स असू शकतात, बट अनरिटन कॉन्स्टिट्यूशन नेहमी युनिटरी फीचर्सच्या सेटअपला फॉलो करते. एक्झाम्पल घेतलं तर USA, ऑस्ट्रेलिया, इंडिया हे सर्व काय आहे रिटन कॉन्स्टिट्यूशनचे. बट UK मध्ये अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, कारण पार्लमेंटमध्ये जे काही लॉज पास होणार ठीक आहे ते सर्व काय राहणार त्यांचे लॉज राहणार. सेम इस्रायल, नेदरलँड वगैरे मध्ये काय अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. आता काही बेसिक टर्म्स आहे ते बघू. आता लेजिस्लेचर म्हणजे काय, अशी बॉडी जी काय करते लॉला बनवते. ठीक आहे, लॉ मेक्स लॉ, त्याला काय म्हणते लेजिस्लेचर. ती सेंट्रल लेवल पण असू शकते किंवा स्टेट लेवल पण असू शकते. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, जे काही लॉज बनवेल लेजिस्लेचर त्याला इम्प्लिमेंट करेल. ठीक आहे, त्याला एक्झिक्युटिव्ह मध्ये. ज्युडिशियरी काय करेल, चेक करेल ती व्हॅलिडिटी ऑफ लेजिस्लेचर किंवा एक्झिक्युटिव्हची ऍक्शन. म्हणजे लेजिस्लेचरने किंवा एक्झिक्युटिव्हने जे काही बनवलेले आहे ते व्हॅलिड आहे की नाही ते ज्युडिशियरी चेक करेल. आता इथे क्वेश्चन काय आहे, इन इंडिया लॉ वॉज मेड हाऊ मेनी लेवल्स. इंडियामध्ये किती लेवलवर लॉ बनते, इंडियामध्ये 2 लेवल्सवर लॉ. एक तर आहे सेंट्रल, सेंट्रलमध्ये पार्लमेंट, युनिटरी किंवा कंट्रीज नेशन हे आहे एक सेंट्रल लेवलवर, दुसरा स्टेट लेजिस्लेचर. अशा दोन ठिकाणी दोन लेवलवर आपल्याकडे लॉज बनते. बाय विच पार्लमेंट ऑफ द वर्ल्ड हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर्स. वर्ल्डमध्ये असे पार्लमेंट्समध्ये कोणते पार्लमेंटेरियन्स आहेत, MPs आहे असं म्हणायचा अर्थ आहे तो ते चायना आहे. युनियन लेवलवर लॉ कसा बनतो, आता इंडियामध्ये पार्लमेंट आहे सेंट्रल लेवलवर. पार्लमेंटमध्ये पार्लमेंटमध्ये कोण येणार, प्रेसिडेंट, राज्यसभा आणि लोकसभा. ठीक आहे, तर आता राज्यसभाला आपण अप्पर हाऊस म्हणतो. ठीक आहे, आता राज्यसभामध्ये जे MPs असते ते किती आहे, राज्यसभेमध्ये प्रेझेंट MPs किती आहे, 245 आहे. आणि त्याच्यामधले 233 जे आहे ते इलेक्टेड बाय पीपल. राज्यसभेमध्ये 245 आहे आणि याच्यातले 233 जे आहे ते इलेक्ट केलेले आहे बाय पीपल. पण मॅक्झिमम रेंज किती आहे राज्यसभेची, मॅक्झिमम स्ट्रेंथ आहे राज्यसभेची 250. आता हे तर 233 आहे, पण जे बाकीचे 12 गेले कुठे, तर बाकीचे 12 जे आहे ते ह्या फील्ड मध्ये येणार आणि ते प्रेसिडेंट डायरेक्टली त्याला इलेक्ट करेल. प्रेसिडेंट इन फील्ड ऑफ जे काही आर्ट, सायन्स आणि लिटरेचर झालं, सोशल सर्व्हिस झालं, ह्या जे फील्ड आहे यामध्ये जे काही आहे त्याला नॉमिनेटेड मेंबर्स म्हणतात. म्हणजे असे माझ्याकडे 233 प्लस 12 नॉमिनेटेड मेंबर्स. ठीक आहे, तर MP जे आहे ते फिक्स लाईफ नाही आहे MPची, आणि अपॉइंटेड फॉर एव्हरी 6 इयर. आणि जे काही MP बनेल तो 6 वर्ष एन्जॉय करेल. आणि दरवर्षी राज्यसभेची लाईफ नाही आहे पण दरवर्षी 1/3 मेंबर्स काय होणार, काढून टाकणार तिथनं. आता लोकसभामध्ये काय, याला पॉप्युलर हाऊस म्हणतो, पार्लमेंट लोअर हाऊस म्हणतो, कॉमन हाऊस म्हणतो. ठीक आहे, हाऊस ऑफ पीपल पण म्हणतो. तर आता याची स्ट्रेंथ किती आहे, 543 आहे. ठीक आहे, याचा टेन्युअर आहे 5 वर्ष. राज्यसभेचा आहे का, नाही. 6 वर्षाकरिता MP इलेक्ट केला जाते आणि 1/3 मेंबर्स नेहमी काढून टाकले जाते. त्याच्यानंतर याच्यातले जेवढे काही MP आहे ते काय करतात, पीपल डायरेक्टली इलेक्ट करेल. प्रेझेंटली किती आहे, 543 MP आहे, MP आहे. त्याच्यानंतर मेंबर्स जे आहे, हा, तर जसं आता इथे 12 नॉमिनेटेड MPs होते, तर लोकसभेमध्ये किती होते, 2 होते. तर ते अँग्लो इंडियन असायचे. पण 104 जी अमेंडमेंट झालेली आहे कॉन्स्टिट्यूशनची, आणि ते 126 बिल होतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्यामध्ये 2 अँग्लो इंडियन्स जे मेंबर्स होते त्याला रिमूव्ह केलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्पोर्ट, आता क्वेश्चन आहे हा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्पोर्ट जे आहे तो रिकॉग्नाइज केलेला आहे का, म्हणते की ग्राउंड ऑफ नॉमिनेशन म्हणजे जे प्रेसिडेंट 12 मेंबर्सला नॉमिनेट करेल, तर 12 मेंबरला नॉमिनेट करेल, तर असं काही प्रोसिजर आहे का म्हणते कॉन्स्टिट्यूशन मध्ये, की
स्पोर्ट्स वर आपण घेऊ शकतो नाही. तर जर आता तुम्हाला प्रश्न येईल मेरी कॉम, तर हे एमपी आहे, सचिन तेंडुलकर तर एमपी आहे. पण ते का बरं एमपी आहे? कारण त्यांनी सोशल सर्व्हिसेस थ्रू त्यांना घेतलेलं आहे, ना की स्पोर्ट रिकॉग्नाइज नाही केलेलं आहे आजपर्यंत. ग्राउंड जे नॉमिनेशन मेंबर आहे त्यांच्याकरिता मेजॉरिटी पार्टी जे आहे ते फॉर्म करते गव्हर्नमेंट, आणि त्याचा जो लीडर असते तो काय करतो, पीएम म्हणून चूज केला जातो. आता पीएम जे आहे ते लोकसभेचा पण असू शकतो, राज्यसभेचा. जर लोकसभेचा एक्झाम्पल घेतलं तर नरेंद्र मोदीजी, आणि राज्यसभेचं एक्झाम्पल घेतलं तर मनमोहन सिंग. त्याच्यानंतर वेन वी हेल्ड लोकसभा इलेक्शन, लोकसभा इलेक्शन कशासाठी आणि किती प्रकारे कशासाठी केलं जातं? सो एक तर आपण एमपीला इलेक्ट करण्यासाठी, आणि दुसरं गव्हर्नमेंटला फॉर्म करण्यासाठी. बोथ कंडिशनसाठी काय करतो आपण, लोकसभा इलेक्शन करतो. आता हे आहे वरचं राज्यसभा, आणि हे आहे माझी लोकसभा. त्याच्यातले हे काही एमपीज आहे घेतलेले आहे. आता बघा, हे याच्यातले काही एमपीज घेतले, याच्यातले काही एमपीज घेतलेले आहेत. हे काय झालं, म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर झाले, त्यालाच आपण कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणू शकतो, किंवा कॅबिनेट मिनिस्टर, किंवा एक्झिक्युटिव्ह. राज्यसभेतले काय झाले, एक्झिक्युटिव्ह, आणि हे सुद्धा एक्झिक्युटिव्ह झाले. ठीक आहे. राज्यसभेमध्ये रुलिंग पार्टी आणि अपोजिशन पार्टी असते, सेम लोकसभामध्ये रुलिंग पार्टी अपोजिशन पार्टी असू शकते. त्याच्यानंतर आता लोकसभेमध्ये किती होते माझ्याकडे, 543, आणि याला डिवायडेड बाय 2 केलं तर काय होणार, 272 होणार. तर जर 272 पेक्षा जास्त इलेक्शन मध्ये वोटिंग मिळालं तर ती पार्टी काय करते, गव्हर्नमेंट फॉर्म करू शकते. त्याच्या पीएम काय करतो, चूज करतो लोकसभा आणि राज्यसभेतले काही मेंबर्सला काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणून, जे लॉला इम्प्लिमेंट करेल, त्याला पण एक्झिक्युटिव्ह आणि प्लस ब्युरोक्रेसी पण त्याच्यामध्ये राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जर एखादा व्यक्ती एमपी नाही आहे तर तो मिनिस्टर असू शकतो का, येस तो मिनिस्टर असू शकतो, पण त्याला काय करावं लागेल, 6 महिन्याच्या आत काय करावं लागेल, एमपी बनावं लागेल लोकसभा किंवा राज्यसभा मधून. जसं एक्झाम्पल घेतलं तर जयशंकर झालं. एव्हरी मिनिस्टर इज अ एमपी, बट एव्हरी एमपी इज नॉट मिनिस्टर. ठीक आहे. हे सर्व एमपी आहे, सर्व एमपी आहे, तर हे मिनिस्टर आहे का, नाही. पण हे जे त्याच्यातले काही जे मिनिस्टर्स आहेत, काही जे व्यक्ती आहेत ते काय मिनिस्टर आहेत तेच. त्या नॉमिनेटेड एमपी जे आहे ते मिनिस्टर राहू शकतात का, यस नॉमिनेटेड, आणि ते सुद्धा मिनिस्टर्स राहू शकतात. आता स्टेट लेवलवर बघा, काय स्टेट लेवलवर बाय कॅमेरल लेजिस्लेचर असू शकते, हो. स्टेट लेवलवर बाय कॅमेरल लेजिस्लेचर आहे. जसं 6 स्टेटमध्ये आहे, युपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. दोन जसं लोकसभा आणि राज्यसभा सेंटरमध्ये, तसं तिथे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि स्टेट असेंब्ली, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, असे दोन हे आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण, बाय कॅमेरल लेजिस्लेचर. ठीक आहे. पण काही स्टेट्स आहे याच्या व्यतिरिक्त, ह्या 6 स्टेटच्या व्यतिरिक्त जे स्टेट आहे त्याच्यामध्ये काय, ओनली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ना की काउन्सिल. आता मेजॉरिटी पार्टी जे आहे फॉर्म काय करते, गव्हर्नमेंट फॉर्म करते, त्याच्याच लिडरला आपण काय म्हणतो, सीएम. आणि तो एनी हाऊस मधनं असू शकतो. सीएम चूज मिनिस्टर्स, दोन्ही हाऊस मधनं तो मिनिस्टर चूज करतो. आता हे जर एक्झाम्पल समजायचं आहे तर बेस्ट, आता महाराष्ट्रामध्ये काय बाय कॅमेरल, म्हणजे आपल्याकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पण आहे. ठीक आहे. तर याच्यावरून समजा सेम, हे म्हणजे आपलं झालं राज्यसभा, आणि हे झालं आपलं लोकसभा. ठीक आहे. तर आता इथे काय म्हणते, सीएम चूज मिनिस्टर फ्रॉम बोथ हाऊसेस, दोन्ही हाऊसेस म्हणून सीएम चूज करू शकतो. नॉन एमएलए आहे किंवा एमएलसी आहे, एमएलसी मीन्स मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, याच्या मेंबरला एमएलसी म्हणून, याच्या मेंबरला एमएलए म्हणून. ठीक आहे. म्हणजे आमदार बिकम द मिनिस्टर, बट विथिन सेम, याला काय करावं लागेल, 6 महिन्याच्या आतमध्ये इलेक्ट व्हावं. एक्झाम्पल घेतलं, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मधून कोण निवडून आलं, आपले उद्धवजी ठाकरे. ठीक आहे. द मेंबर ऑफ एमएलए इज व्हॅरी स्टेट टू स्टेट, एमएलए ची संख्या जी आहे व्हॅरी करणार स्टेट टू स्टेट, कारण की हे जे काय स्टेटचं पॉप्युलेशन आहे त्याच्यावर डिपेंड राहणार. एमएलसी जे आहे बोथ इलेक्टेड पण राहू शकते, नॉमिनेटेड पण. सेम राज्यसभामध्ये 12 इलेक्टेड नॉमिनेटेड होते, तर याच्यामध्ये पण सेम आहे, फक्त इथे एक ग्राउंड ऍड झालेलं आहे, कोऑपरेटिव्ह मुवमेंट. म्हणजे तिथे 4 होते, तिथे काय होतं, आर्ट, सायन्स, लिटरेचर आणि सोशल सर्व्हिसेस. तर याच्यात स्टेटच्या इलेक्शन मध्ये एक ऍड झाला आहे, कोऑपरेटिव्ह मुवमेंट. कोऑपरेटिव्ह मुवमेंटचे जे मेंबर्स आहेत ते, हे सुद्धा एक नॉमिनेशन करिता ग्राउंड आहे. आता महाराष्ट्रात बघा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण आहे. असेंब्लीमध्ये काही जे मेंबर्स आहेत ते नॉमिनेटेड आहे.
ठीक आहे. तर हे नॉमिनेटेड मेंबर्स आहे. कोणते 5 ग्राउंडमध्ये, आर्ट, सायन्स, लिटरेचर, सोशल सर्व्हिस आणि कॉपरेटिव्ह मुवमेंट या ग्राउंडवर. स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, याच्यामध्ये नॉमिनेटेड मेंबर नाही आहे, ते खारिज केलेले आहे 104 अमेंडमेंट नुसार, 126 बिलनुसार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. आता एमएलसी मध्ये महाराष्ट्रात किती सीट आहे? तर एमएलसी मध्ये महाराष्ट्रात आहे 76 सीट आहे, आणि त्याच्यातले सिक्स सिक्स एट सिक्स सिक्स आहे की 6 8 आहे, 6 6 जे आहे ते इलेक्ट करणार 66. ठीक आहे, 66 पीपल्स काय करणार, ते एमएलसी मध्ये इलेक्टेड राहणार. म्हणजे 12 आहे नॉमिनेट राहणार, आणि त्याला नॉमिनेट कोण करेल? गव्हर्नर करेल. राज्यसभेमध्ये कोण करतो? प्रेसिडेंट करतो. स्टेट लेजिस्लेचर मध्ये काय होणार? एमएलए किती सीट्स आहे? एमएलए ची 288 आहे, आणि हे सर्व काय आहे? डायरेक्टली इलेक्ट करणार कोण? पीपल्स ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे किती सीट्स आहेत? तर 48 आहे, आणि राज्यसभेमध्ये 19. ठीक आहे, तर हे झालं बेसिक कन्सेप्ट.